विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर लॉबिंग, सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंकडे गळ घातल्याची माहिती, वैभव नाईक दानवे यांनी राऊतांमार्फत मोर्चे बांधणी केल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी भाजपची खलबत, आज भाजप कोर कमिटीची बैठकीत विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चेची शक्यता। देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। एसआयटी चौकशी दरम्यान बोंदुखरातची प्रकृती बिघडली, तातडीनं कार्डियाक रुग्णवाहिका मागवून तपासणी, सूत्रांची माहिती। डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास, काही काळ ऑक्सिजनही लावलं। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता, शिर्डी कोर्टात सुनावणीची शक्यता। नागपूरच्या एनजीओ मधील धर्मांतर प्रकरणी रियाज काझीवर गंभीर आरोप, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचं ढोंग केल्याचे दावे, पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळाल्याची माहिती समोर। टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरण, 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी सुनावणी। सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, नर्सेसच्या संपामुळे आजही रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता। ममता बॅनर्जींच्या हातातून पश्चिम बंगाल घेण्यासाठी शहांची रणनीती, अमित शहांची रात्री कोलकात्यात 4 तास बैठक, 27 एप्रिलपर्यंत कोलकात्यात मुक्कामी। पहलगामच्या भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण, पहलगाममध्ये पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक, दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वत्र चोख सुरक्षा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण, मोदींनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली। दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यानं व्यक्त केलं दुःख। आजपासून एनए झालं सोपं, इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, अकृषिक रूपांतरण अधिमूल्य ऑनलाईन भरण्याची सुविधा। नागपुरात प्रेमाचं आमिष दाखवून दिव्यांग तरुणीवर अत्याचार, पाठोडा परिसरातील धक्कादायक घटना, बांधकाम मजूर आणि वडिलाकडूनही तरुणीवर अत्याचार। दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करतो म्हणून चुलत्याचा आईवर जीवघेणा हल्ला, कल्याण पश्चिमेतील वाडेकर परिसरात धक्कादायक प्रकार, 4 चाकी गाडीचीही केली तोडफोड। मुंबईत आज आणि उद्या पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचं बीएमसीचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेस वे 23 आणि 24 एप्रिलला 6 तास असणार बंद, डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय, वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। मुंबईत येणार 500 मिडी बस, बेस्ट उपक्रमाकडून लवकरच अंतिम निर्णय, खरेदी प्रस्ताव राज्य सरकार मनपाकडे पाठवणार। ब्रेक फेल झाल्यानं पीएमपीएल बस थेट दुकानात घुसली, पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील घटना, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। केदारनाथचे कपाट आज उघडले, शेकडो भाविकांना घेता येणार दर्शन। धमक्यांच्या छायेत चर्चा नाही, इराणचा आक्रमक पवित्रा, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शेवटचा इशारा। अमेरिका इराण युद्धविराम वाढला, इराणला प्रस्ताव देण्याची पुन्हा संधी, पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला, ट्रम्प यांचा दुजोरा। युद्धामुळे 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत, जागतिक अर्थव्यवस्थेला 4,15,000 कोटींचा महसुली फटका, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या आसपास। जपान इतर देशांना घातक शस्त्रे विकणार, जपाननं 50 वर्षांनंतर धोरणात बदल केला, ऑस्ट्रेलियासोबत $7 अब्ज करार। आज पंत समोर रियांच्या सेनेचं आव्हान, लखनौत युवा वैभव सूर्यवंशीच्या खेळाकडे असणार नजरा।